नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या गोल्ड अँड सिल्वर इन्व्हेस्टमेंटच्या शेवटच्या सेशनमध्ये। आणि इथं फक्त आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये की नेमकं आपल्याला गोल्ड ETF मध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्याच्या प्रकारे सिल्वर ETF मध्ये तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायची आहे। तर मी तुम्हाला याच्यामध्ये ऑलरेडी सांगितलं की त्यावर मी एक स्पेशल तसा व्हिडिओ जो काही तो बनवणार आहे, जो आपला शेवटचा व्हिडिओ असणार आहे। तर आता आपण जाणून घेणार आहोत की नेमकं आपण ETF ॲक्च्युअलीमध्ये कशा प्रकारे खरेदी विक्री करू शकतो आहे, त्यामध्ये SIP कशा प्रकारे करायचे आहेत ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सगळ्यात पहिले तुमचं जे पण अकाउंट असणार आहे ते तुम्हाला ओपन करायचं आहे। तुमचं जर अकाउंट नसेल तर त्याची पण लिंक तुम्हाला तसं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या लिंकने तुम्ही डाउनलोड करू शकता। तुमचं अकाउंट इथं ओपन केल्यानंतर जो पण तुम्हाला इथं फंड ॲड करायचा आहे तुम्ही करू शकता। जेवढेचे पण तुम्हाला ETF खरेदी करायचे आहेत, 5,000, 10,000, 20,000 जेवढेचे पण तुम्हाला ETF खरेदी करायचे आहेत, तुम्हाला पहिले फंड ॲड करायचा आहे। फंड ॲड केल्यानंतर तुम्हाला इथं सर्चचा ऑप्शन येत आहे। जो पण तुम्हाला गोल्डचा किंवा सिल्वरचा ETF तुम्हाला खरेदी करायचा आहे तो तुम्हाला इथं सर्च करायचा आहे। मग सर्च करण्यासाठी आपण इथं क्लिक केलं तर तुम्हाला भरपूर सारे तसं इथं ऑप्शन असतात। समजा तुम्हाला गोल्ड बीज खरेदी करायचा आहे तर गोल्डचा जो काही सर्वात मोठा ETF आहे तो आहे गोल्ड बीज। समजा आपण इथं सर्च केलं, तुम्हाला बघा इथे 1 नंबरला आलेला आहे NSE आणि BSE दोन्ही पण ऑप्शन आहेत, तुम्ही कशावरून पण खरेदी करू शकता। आता समजा मला NSE वरून खरेदी करायचं आहे तर मी याच्यावर क्लिक केलं। क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा सर्व काही इन्फॉर्मेशन येऊन जाते, काय नाही नेमकं मागच्या 1 वर्षामध्ये किती रिटर्न दिले आहेत, मागच्या 3 वर्षांमध्ये नेमकं किती टक्के रिटर्न दिले आहेत, सर्व काही येऊन जातं। शिवाय या ETFचं तुम्हाला पूर्ण नाव येऊन जातं, यांच्यानंतर ॲसेट अंडर मॅनेजमेंट किती आहे हे येऊन जातं। 2007 पासून हा ETF चालू आहे, हे सर्व जे काही इन्फॉर्मेशन आहे इथे येऊन जाते। एक्सपेन्स रेशिओ किती आहे, सर्व काही गोष्टी इथे येऊन जातात। त्यानंतर आता हा जो काही ETF आहे तो डायरेक्टली मला इथून बाय करायचा आहे। सो बाय करण्यासाठी मी इथं खाली तुम्हाला बायचा ऑप्शन दिलेला आहे खरेदी करण्यासाठी, मी बायवर क्लिक केलं। आता बायवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन येतात, एक आहे वन टाईम आणि दुसरा आहे SIP। तर आता मी तुम्हाला एकदा वन टाईम खरेदी करून दाखवतो, त्यानंतर मग आपण SIP बद्दल पण बघू। तर आपण वन टाईमवर क्लिक करू। इथं वन टाईममध्ये तुम्हाला तेव्हा खरेदी करायचं आहे जेव्हा तुम्हाला लमसम इन्व्हेस्टमेंट करायची, 5,000, 10,000, 20,000 जेव्हा पण तुम्हाला एकखट्टी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तेव्हा तुम्ही वन टाईमवर क्लिक करून जेवढे पण तुम्हाला ETF खरेदी करायचे तुम्ही करू शकता। आता एका ETFची किंमत सध्या 100 रुपये चालू आहे। तर समजा मी तुम्हाला एक ETF फॉर एक्झाम्पल खरेदी करून दाखवतो। समजा मी इथं खरेदी केला, मार्केटवर मी क्लिक केलं आहे, बाकी तुम्हाला कुठं काहीच करायची गरज नाही। डायरेक्ट तुम्हाला खाली प्लेस बाय ऑर्डरवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला कन्फर्मवर क्लिक करायचं आहे। कन्फर्मवर क्लिक केलं का डायरेक्टली तुमचा हा जो काही गोल्ड बीज आहे आपला इथं खरेदी झालेला आहे। ठीक आहे, खरेदी झाला का तुम्हाला इथं तो पोझिशनमध्ये तसा दिसून येतो। सो अशा प्रकारे जो पण तुम्हाला ETF गोल्डचा खरेदी करायचा आहात तुम्ही खरेदी करू शकत आहात। बाकीचा दुसरा जर तुम्हाला एखादा खरेदी करायचं असेल, समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला झेरोदाचा पण ETF सांगितला जातो, तुम्ही तो पण इथं सर्च करू शकता। तुम्हाला टाकायचं आहे झेरोदा गोल्ड, तुम्ही इथं टाकला का तुम्हाला 1 नंबरला बघा गोल्ड केस म्हणून पण एक ETF आहे झेरोदाचा, जो काही 19 रुपयाला आहे, तुम्ही हा पण खरेदी करू शकता आहात। हा पण चांगला ETF आहे गोल्डचा। दोघांमध्ये पण तुम्हाला जो काही रेट आहे ना तो ॲक्च्युअलीमध्ये सेम मिळतो, म्हणजे जे काही याच्यामध्ये आपले पैसे वाढणार आहेत ते सेम आहेत, कारण दोन्ही पण गोल्डवरच बेस्ड आहेत, पण तरी पण चार्जेसमध्ये थोडासा फरक येतो। तर झेरोदाचा हा जो काही ETF आहे ना यामध्ये तुमचा जो काही एक्सपेन्स रेशिओ आहे तो खूप कमी आहे। सो तुम्हाला या ETFमध्ये चार्जेस खूप कमी लागतील। ठीक आहे, त्यानंतर मग आता समजा मला याला बाय करायचं, मी इथं बायवर क्लिक केलं, वन टाईमवर समजा मी क्लिक केलं आणि 1 मी टाकलं। तर अशा प्रकारे मी हा जो काही ETF आहे तो कन्फर्मवर क्लिक केलं, लगेच गोल्ड केस पण माझा बाय झाला आहे। जेवढे पण तुम्हाला ETF खरेदी करायचे आहे तुम्ही अशा प्रकारे खरेदी करू शकत आहात। शिवाय ज्यांना पण सिल्वर बीज जर खरेदी करायचं आहे तर तुम्ही जर सर्चवर क्लिक करून तुम्हाला इथं सर्च करायचं आहे सिल्वर बीज। सिल्वर बीज तुम्ही सर्च केला का बा तुम्हाला 1 नंबरला येतं आहे, 146 रुपयाच्या आसपास सध्या याची किंमत चालू आहे। याच्यावर समजा तुम्ही क्लिक केलं, इथं बायचा ऑप्शन आलेला आहे, बायवर तुम्ही क्लिक केलं, वन टाईमवर क्लिक केलं का तुम्हाला लगेच इथं नंबर ऑफ शेअर्समध्ये समजा मी 1 टाकलं, सेम टू सेम तुम्हाला तशा प्रकारे तुम्ही बाय करू शकता आहात। मार्केटवर क्लिक करायचं आहे, खाली मला प्लेस बाय ऑर्डरचं ऑप्शन त्यावर क्लिक करायचं आणि कन्फर्मवर क्लिक केलं का माझा सिल्वर बीज पण इथं बाय झाला आहे। असं जो पण तुम्हाला ETF खरेदी करायचं आहे गोल्ड किंवा सिल्वरचा तुम्ही खरेदी करू शकत आहात। आता याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की याच्यामध्ये SIP कशा प्रकारे करायची। तर जे पण तुमच्यापैकी व्यक्ती असणार ज्यांना SIP सुरुवात करायची, दर महिन्याला सोन्यामध्ये 200, 300 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये ज्यांना पण टाकायचे दर महिन्याला रेग्युलरली, तर ते याच्यामध्ये SIP पण सुरुवात करू शकता आहात। SIP करण्यासाठी जो पण तुम्हाला गोल्ड किंवा सिल्वर ETFमध्ये ज्याच्यामध्ये पण तुम्हाला SIP सुरुवात करायची आहे तो तुम्हाला सर्च करायचा आहे। समजा मला आता गोल्ड केसमध्ये करायची फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, गोल्ड केसमध्ये मला करायची, मग मी इथं बायवर क्लिक केलं,
बायवर मी क्लिक केलं का तुम्हाला इथं बघा SIPचा ऑप्शन येत आहे. SIPवर मी क्लिक केलं का जेवढ्या पण रुपयाची तुम्हाला SIP टाकायची आहे तिथून अमाऊंट तुम्ही इथं टाकू शकत आहात. समजा मला 500 रुपयाची करायची आहे तर समजा मी 500 रुपये टाकले. इथं 500 रुपये तुमच्या दर महिन्याला तुमच्या अकाउंटमधून 500 रुपये कट होतील आणि या ETFमध्ये लागले जातील. अशा प्रकारे तुम्ही गोल्ड केसमध्ये किंवा कोणत्याही गोल्ड ETFमध्ये तुम्ही SIP करू शकत आहात. शिवाय अजून याच्यामध्ये एक अजून ऑप्शन आहे क्वांटिटीचा. क्वांटिटीवर जर क्लिक केलं तुम्ही पाहिजे तर क्वांटिटी वाईज पण तुम्ही SIP करू शकता. म्हणजे दर महिन्याला तुम्हाला किती ETF खरेदी करायचे आहे. समजा इथे 19 रुपयाचा आता ETF चालू आहे एक, तर समजा 19 रुपयाचा आता चालू आहे तर किती ETF तुम्हाला समजा दर महिन्याला 50 खरेदी करायचे का 100 खरेदी करायचे आहेत का तुम्ही पाहिजे तर समजा मला 50 खरेदी करायचे दर महिन्याला तर मी 50 जर इथं टाकलं दर महिन्याला माझे 50 ETF इथं बाय होतील. 50 ETF बाय करण्यासाठी जेवढे पण पैसे लागणार आहे माझ्या बँक अकाउंटमधून कट होऊन ऑटोमॅटिकली माझी इन्व्हेस्टमेंट होत जाईल. ठीक आहे. पण जास्त करून तुम्हाला अमाऊंट वाईजच करायचं आहे. जी पण तुमची अमाऊंट आहे ती त्याच्या वाईजच तुम्ही SIP करायची आहे जास्त करून. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ही आहे का तारीख तुम्हाला चांगल्या प्रकारे सिलेक्ट करायची. तर इथं बघा 18th ऑफ एव्हरी मंथ असं लिहिलेलं आहे. याच्यावर क्लिक करून तुम्ही जी पण तुमची तारीख आहे ना ती तुम्ही सिलेक्ट करू शकता का दर महिन्याला कोणत्या तारखेला तुमच्या अकाउंटमधून पैसे कट झाले पाहिजे आहे, कोणत्या तारखेला तुमची SIP झाली पाहिजे. तर SIP करण्यासाठी तुम्ही पाहिजे तर जी पण तुमची पगाराची दिवस आहे किंवा जो पण दिवस आहे जेव्हा तुम्हाला पैसे मिळतात त्याच्या एक दिवस नंतर म्हणजे समजा तुमचा पगार होतो 5 तारखेला तर तुम्ही समजा 6 तारीख सिलेक्ट करू शकता. 6 तारीख सिलेक्ट केली 6 तारखेला ऑटोमॅटिकली दर महिन्याला तुमच्या अकाउंटमधून 500 रुपये कट होतील आणि गोल्ड केस या ETFमध्ये दर महिन्याला 500 रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट होत जातील. अशा प्रकारे SIP जी काही इथं काम करत असते. मी इथं कन्फर्मवर क्लिक केलं का 8 तारीख माझी इथं सिलेक्ट झाली. एकदा जर मी आता प्लेस SIP ऑर्डरवर जर क्लिक केलं ठीक आहे. आता तुम्हाला इथं ऑटोपे जे काही ते सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. जे पण तुमचं बँक अकाउंट असणार आहे तुम्हाला ऑटोपे जे काही ते सिलेक्ट करण्यासाठी इथं ऑप्शन येऊन जातात. समजा तुम्ही UPIवर जर सिलेक्ट जर केलं तर UPI एकदा सिलेक्ट केल्यानंतर समजा मी इथं प्रोसीडवर जर क्लिक केलं तर काय होणार आहे की जे पण तुमचं फोनपे आहे गुगल पे आहे त्यावर डायरेक्टली एक लिंक जाते. ठीक आहे. त्यावर एक लिंक जाते तिथं तुम्हाला नोटिफिकेशन येतं. तिथून तुम्हाला ऑटोपे जी काही ती सिलेक्ट करायचं आहे. ऑटोपे एकदा तिथून तुम्ही चालू करून दिलं काय होतं आहे दर महिन्याला 500 रुपये ऑटोमॅटिकली तिथून कट होतील आणि ह्या ETFमध्ये दर महिन्याला म्हणजे सोन्यामध्ये तुमची 500 रुपये जी काही इन्व्हेस्टमेंट आहे दर महिन्याला चालू होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही SIP पण पाहिलं तर करू शकत आहात. ठीक आहे. त्या ॲपमध्ये थोडाफार फरक असतो फक्त, पण तुम्हाला अशाच प्रकारचं जे काही इन्फॉर्मेशन आहे बाकीच्या ॲपविषयी पण तसं मिळून जाईल. बाकीच्या ॲपमध्ये पण खूप जास्त फरक नसतो. अशा प्रकारे जो पण तुम्हाला ETF खरेदी करायचा आहे तुम्ही खरेदी करू शकता आहात, विक्री करू शकता. ज्या पण वेळेला तुम्हाला विकायचं असणार आहे तर तुम्हाला इथं पोर्टफोलिओमध्ये यायचं आहे. पोर्टफोलिओमधून जो पण तुम्हाला ETF इथं विकायचा आहे किंवा खरेदी करायचा आहे तो तुम्ही इथं खरेदी करू शकत आहात. ठीक आहे. तर हे सगळ्या काही गोष्टी जे काय तुम्हाला पोर्टफोलिओमध्ये मिळून जातात. तर जर तुम्हाला जर पैशाची गरज पडली तुम्ही इथून ते विकू शकता आहात आणि तुमचे पैसे तुम्ही विड्रॉल करू शकता आहात. सो अशा प्रकारे तुम्हाला इथं गोल्ड आणि सिल्वरच्या ETFमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. ज्यांना पण सिल्वरच्या ETFमध्ये SIP करायची आहे तर जसं मी आत्ता सांगितलं तसंच तुम्ही सिल्वरच्या ETFमध्ये पण करू शकत आहात. सो अशा प्रकारे कशाप्रकारे खरेदी करायचं आय होप तुम्हाला समजलेलं असणार आहे. सो तुम्ही सर्वांनी जेवढं पण तुम्हाला लमसम इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा जे पण तुम्हाला इथं SIP करायची आहे ती तुम्ही SIP तुमची सुरुवात करून द्यायची आहे. तर व्हिडिओ इथं आपल्या इथं पूर्ण झालेला आहे. आपली जी काही सिरीज आहे ती पण ऑलमोस्ट आता इथं पूर्ण झालेली आहे गोल्ड अँड सिल्वर इन्व्हेस्टमेंटचा कोर्स. सो थँक्यू सो मच एव्हरीवन हिअर आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.